हॅलो फ्रेंड्स, मी ईशा. केदारनाथच्या या व्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. माझा व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमची केदारनाथ जर्नी ऑलमोस्ट 12 तासाची होती. ट्रेकिंग जर्नी खूप हेवी होती आणि त्यानंतरचा स्वर्ग सोहळा बघण्यासाठी आम्ही आतुर होतो. त्या दिवशी आम्ही रात्री 7 वाजता पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही केदारनाथच्या ओपनिंगसाठी तयार झालो. खूप सारी गर्दी होती. खूप हजारो म्हणता नाही येणार तर लाखो भक्त दर्शनासाठी आले होते. हा स्वर्ग सुख सोहळा सर्वांनाच पाहायचा होता. हा नुसता व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा रिअल म्हणजे याची देही याची डोळा बघण्यात खूप सुंदर मजा होती. तितकाच तो भक्तीचा महासागर अनुभवण्यात पण एक वेगळाच अनुभव होता. केदारनाथचे कपाट उघडण्यापूर्वीचे हे जे रिच्युअल्स होते ते कंप्लीट होत होते, पण गर्दी इतकी होती की मला व्यवस्थित असे व्हिडिओ घेता येत नसल्यामुळे माझा कॅमेरा पण भरपूर हालत होता. हे राजकीय पॉलिटेक्निक्स तिथले होते ज्यांच्याद्वारे केदारनाथचे कपाट उघडण्यात येणार होते. टाईम ठरलेला होता, सो टाईमच्या आधीचे हे सगळे रिच्युअल्स जे होते ते कंप्लीट होत होते. पण हा सोहळा प्रत्येकाला आपल्या मोबाईलमध्ये घ्यायचा होता, सो खूप सारी गर्दी होती. आय कांट एक्सप्लेन इट प्रॉपरली because I have no words for this situation. Only and only happiness, happiness and happiness. श्री केदारनाथ धाम की जय, श्री केदार की जय. आर्मीचे लोक तितकेच भाविक आणि तितकेच पॉडकास्ट घेणारे लोक हे सगळेजण हा सोहळा अनुभवण्यासाठी आतुर होते. मला प्रॉपर आठवत नाही की मागच्या वर्षी दरवाजे किती वाजता उघडण्यात येणार होते, पण त्याआधी प्रत्येक जणांनी तिथे जाऊन गर्दी केली होती. इव्हन तुम्ही पाहू शकता की दर्शन रांगेसाठी सुद्धा लाईन सुरू झाली होती. ऑलमोस्ट मी सांगू शकते की हा टाईम कमीत कमी 6 ते 6:30च्या दरम्यानचा होता. मला प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित असा घेता येत नव्हता, कारण बरीचशी गर्दी असल्यामुळं प्रत्येकजण धक्काबुक्की करत होतो, सो मोबाईल व्यवस्थित स्टेबल असा राहत नव्हता. आणि तो जो क्षण होता दरवाजे उघडण्याचा तो मला व्यवस्थित कॅप्चर करता आला नाही, पण झूम करून मी जितकं मला शक्य होईल तितके मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला. खूप सुंदर हा स्वर्ग सुख सोहळा होता. माझ्यासाठी ही जर्नी जितकी हेवी होती तितकीच ती हॅपी पण होती, कारण की हा अनुभव घेण्याची मला देवाने संधी दिली, आशीर्वाद मिळाला. खूप सुंदर. तुम्ही पण जर केदारनाथला जायचा प्लॅन करत असताल तर कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता तुम्ही नक्की जावा. फक्त जाताना एक रेनकोट नक्की सोबत ठेवा, कारण की तिथे रामगडापासून वरतीही बर्फवृष्टीही होतेच. केदारनाथचे दरवाजे ऑलमोस्ट ओपन झाल्यानंतर तिथे पुष्पवृष्टी होते हेलिकॉप्टरच्या माध्यमातून. तिथे लाईव्ह पाहण्यात एक वेगळाच अनुभव होता. एक नव्हे, दोन नव्हे, तर एकामागून एक अशा भरपूर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून तिथे पुष्पवृष्टी होत होती. खूप सुंदर. इतकी थंडी वाजत होती, तापमान अगदी -सेल्सिअसमध्ये होतं, तरीसुद्धा लोकांना हा सोहळा अनुभवण्यासाठी आणि आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करण्यासाठी खूप हौस होती. एक वेगळाच उत्साह होता. खूप सुंदर. हेच शब्द माझ्यासाठी खूप हेवी आहेत की हे बघणं खूप छान आहे. हा होता मंदिराचा बॅक साईडचा व्ह्यू, आणि मी मुद्दामच शिखराचा पण व्हिडिओ घेतला होता, कारण या मंदिराची रचना इतकी छान होती. नो वर्ड्स फॉर दॅट. हा सोहळा बघून एकाच पिक्चरची आठवण होती, तो म्हणजे सुशांतचा केदारनाथ. आणि आम्ही सुशांत राजपूतला पण तितकंच मिस करत होतो, बिकॉज ही वॉज माय व्हेरी फेवरेट. खूप सारे व्हिडिओ पण मी तिथे घेतले. आप कैसे घूमते हो? बहुत पैसे है क्या? उन्हें क्या पता, महादेव को पैसे नहीं लगते, सिर्फ उनका बुलावा आना पड़ता है, पैसे भी नहीं लगते और कुछ भी नहीं लगते. जय केदारी भैया एक तो मेरी केदारनाथच्या पहिल्या पायरीला मी नमन होऊन खरं तर केदारनाथच्या दर्शनाला गेले होते. जेव्हा पुष्पवृष्टी होऊन दरवाजे उघडले गेले त्यानंतर हा नयनरम्य सोहळा होता तिथं. या मुलांचा जोश, उत्साह पाहून असं वाटतं की एक वर्षभराची तयारी ते एका दिवसासाठी करत होते. तिथं आम्हाला या मुलांना काहीच विचारता आलं नाही, फक्त त्यांचं ते नृत्य बघून आम्ही खूप भारावून गेलो होतो.
खरं तर आम्हाला दर्शनाला जायचं होतं, पण हे नृत्य सोडून आम्हाला दर्शन रांगेत उभी राहायची इच्छा पण होत नव्हती. तर हे खूप सुंदर होतं बघण्यासाठी. मुलं खूप मनापासून ते करत होते. सो आम्ही हे सगळं एन्जॉय केलं आणि मगच दर्शन रांगेत गेलो. आम्ही दर्शन रांगेला साधारणतः 8:30च्या दरम्यान पोहोचलो, जेव्हा की दर्शन लाईन कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर ऑलरेडी लाँग होती. आणि आम्हाला दर्शनाला साधारण आम्ही 8 वाजता गेलो, पण रात्री 9 वाजता आमचं दर्शन झालं. एवढा वेळ आम्ही दर्शन रांगेत पहिल्या दिवशी होतो. 1 डे आमचा केदारनाथला स्टे होता. सो मी नाईट व्ह्यूचे पण बरेचसे फोटो व्हिडिओज कॅप्चर केले, जे की मला नव्याने आठवण देतील केदारनाथची, तेथील दर्शनाची आणि तिथे अनुभवलेल्या प्रत्येक क्षणाची. जयकारे वीरभद्र गे असा काहीसा ते घोष करत करत हे नृत्य सुरू करत होते. खूप सुंदर होता. बम बम बोले, हर हर महादेव, जय श्री केदारनाथ. खूप सुंदर दर्शन घेत आम्ही पण खूप उत्साहाने इन्व्हॉल्व झालो होतो. खूप सारे फोटोज माझ्याकडं मुमेंट कॅप्चर करणं हा माझा हॉबी आहे. हा होता आमचा केदारनाथचा ऑल ग्रुप. सोबत आम्ही एकटे नव्हतो, सर्वजणच होतो. केदारनाथ ही एक जर्नी नव्हती, तो एक खूप मस्त प्रवास होता. आणि हे होतं बेलपत्र, जे की मला दर्शन रांगेत सापडलं होतं. हे सापडलं म्हणजे माझ्यासाठी केदारनाथांचा खूप महत्त्वाचा असा आशीर्वाद होता. तिथे गेले, मी पोहोचले आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला. हेच माझ्या चढाईचं खूप 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 सुंदर असं रिझन होतं. आशीर्वाद मिळाला. दर्शन रांगेत सुद्धा माझा फोटोचा उत्साह कायम होता. मी तिथे पण भरपूर सारे फोटोज घेतले, कारण की हा क्षण अट्टल आहे हेच मला माहिती होतं. प्रत्येक क्षण हा जगता आला पाहिजे. 1 डे स्टे केल्यामुळे मी नाईट व्ह्यूचे पण दर्शन नाईट व्ह्यूला सुद्धा जाऊन आले. ही आमची हमसफर जर्नी होती आणि मंजिल केदारनाथ होती. केदारनाथ में जाना भाग्य है और हम सफ़र के साथ जाना सौभाग्य.